नमस्कार. ऐश्वर्याने खूपच घाणेरडा प्लॅन केलेला असतो. पोलीस स्टेशन मध्ये येऊन शर्वरीची तिने भेट घेतलेली असते आणि खूप मोठं सत्य शर्वरी समोर आलेलं असतं. तेव्हा मात्र शर्वरी खूपच घाबरते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, हे बघ शर्वरी, विक्रांतच्या खुनाचा आरोप स्वतःच्या डोक्यावर जर का घेतला नाहीस तर या म्हाताऱ्याला कायमचं ढगात पाठवलं. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, ऐश्वर्या, ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस? ऐश्वर्या, तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती. अगं जानकी वहिनीचा तर किती विश्वास आहे तुझ्यावरती, आणि तू मात्र असं वागतेस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, गप्प बस. त्या जानकीचा आणि माझ्यावरती विश्वास? काही झालं तरी त्या जानकीवरती मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही. अगं तुम्हा रणदिवे कुटुंबाला मला संपवायचंय, उद्ध्वस्त करायचंय. जोपर्यंत मी त्यांना उद्ध्वस्त करत नाही ना, तोपर्यंत मी तर शांतच बसणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, गप्प बस. ज्या घरात जानकी वहिनीसारखी सून आहे ना, त्या घरावरती कोणतंही संकट येऊ शकत नाही. तुला जे करायचंय ते कर ऐश्वर्या, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कधी ना कधीतरी तुझं हे सत्य सर्वांसमोर येईलच. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, गप्प बस ग. माझं सत्य समोर यायचं असेल तेव्हा येईल, आणि मला त्या गोष्टीचं काहीही पडलेलं नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र तू संपलीस. तेव्हा मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, तू काय डोक्यावर पडलेस काय? तुला दिसत नाही समोर कोण उभा आहे ते? अगं तुझा बाप उभाय, बाप. त्याला त्याला मारणार तर होतेच मी, पण त्याला जिवंत ठेवलंय. हे बघ, काही झालं तरी त्या विक्रांतचं खापर स्वतःच्या माथ्यावर मारायचंच, नाहीतर तुझ्या या बापाला कायमचं ढगात पाठवणार मी. त्यावेळेला लगेच नाना बोलता, शर्वरी, शर्वरी, याची काही एक गरज नाही. तू कोणतंही कोणतंही असं काम करणार नाहीयेस. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, पण नाना, नाना मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही. नाना, मी माझ्या आयुष्यातून आधीच विक्रांतला गमावलंय. आता मला तुम्हाला गमवायचं नाही नाना. तेव्हा लगेच नाना बोलतात, शर्वरी, ते काही असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, अशा कोणत्याच गोष्टी करू नकोस ज्यामुळे स्वतःच्या जीवावर बेते. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, नाना, तुम्ही जर का जिवंत राहिला तर आई सुद्धा खुश राहील, आपल्या घराला सुद्धा आधार मिळेल, आणि माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. बाबा, मी असले काय आणि नसले काय काहीच फरक पडत नाही नाना. नाना, तसंही मी माझा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त केलाय. आता मला जगून तरी काय उपयोग? तेव्हा नाना बोलतात, शर्वरी, असा विचार करू नकोस. ऐश्वर्यावरती आम्ही विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली, पण तू मात्र असं वागू नकोस. प्लीज, प्लीज विश्वास ठेव आमच्यावरती. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, गप्प बसा. तुमची ही नाटकं बंद करा, आणि प्लीज आता हे सगळं जे काही चालू आहे ना, ते बंद केलं तर बरं होईल. तेव्हा मात्र नाना बोलतात, ऐश्वर्या, असं का वागतेस तू? ऐश्वर्या, असं वागून तुला काय मिळतंय? ऐश्वर्या, प्लीज बोल. आता त्यावेळेला मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, बस. आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता सगळं काही संपवणार, आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने नाना बोलतात, ऐश्वर्या, तू जे काही करतेस ना, ते चुकीचं करतेस. तुला जानकी तर सोडणार नाही. तुला काय वाटलं तू सहजासहजी सुटशील? ऐश्वर्या, तू तर आता संपल्यातच जमा आहे. माझ्या मुलीच्या चांगुलपणाचा फायदा घेतेस ना, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऐश्वर्या, माझ्या मुलीच्या बाबतीत काहीही वाईट होणार नाही याची मला खात्री आहे. ऐश्वर्या, आता सगळं काही संपलंय. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते,
ए म्हाताऱ्या, गप्प बस, तोंडातून एकही शब्द काढू नकोस. तेव्हा लगेच नाना बोलतात, ऐश्वर्या सुधार सुधार. आणि लगेच ऐश्वर्या नानांचा गळा आवळायला जाते. त्यावेळेला मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, ऐश्वर्या थांब, ऐश्वर्या प्लीज हे सर्व थांबव. काय चाललंय तुझं ऐश्वर्या? ऐश्वर्या प्लीज प्लीज हे सर्व थांबव. तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, पण माझ्या नानांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, तू जर का मी म्हणते तसं केलंस तर तुझ्या या म्हाताऱ्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, पण तू जर का मला फसवायचं काम केलंस तर मात्र तू संपलीस. हा, तू तर संपलीसच, पण ह्या म्हातारा तर कायमचा ढगात गेला. तेव्हा मात्र मोठ्याने नाना बोलतात, अगं काय करतेस तू शरयू? कळतंय का तुला? आजपर्यंत आम्हाला असंच वाटत आलं की शर्वरी फक्त स्वतःचा विचार करते, पण नाही, शर्वरी कधीच स्वतःचा विचार करत नाही, तर ती सगळ्यांचा विचार करते. हे तू आज दाखवून दिलंस. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, नाना नाना तुम्ही मला कितीही रागीट समजत असलात किंवा कितीही स्वार्थी समजत असलात, तरी सुद्धा मला सुद्धा आपल्या कुटुंबाची काळजी आहे नाना. नाना मी आपल्या कुटुंबाचा विचार करतेच. तेव्हा मात्र नाना बोलतात, शरयू शरयू हे सर्व करायची गरज नाही. अगं या ऐश्वर्याचा खरा चेहरा येईल सर्वांसमोर, शेवटी देव बघतोय ना. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, पण नाना मी तुमच्या जीवाशी नाही खेळू शकत. तेव्हा लगेच ऐश्वर्या नानांचा हात धरते आणि त्यांना तिथून फरफटत घेऊन जाते. तर इकडे सकाळी सकाळी शर्वरी पोलीस स्टेशन मध्ये असते. त्याच वेळेला जानकी आणि अवंतिका तिथे आलेली असतात. त्याच वेळेला ती एका इन्स्पेक्टरच्या खिशातून बंदूक घेते आणि म्हणते, मला सोडा, मला उगाच इथे थांबवून ठेवू नका. आणि ती स्वतःच्या डोक्यावर बंदूक रोखते आणि म्हणत असते, मी मला संपवेन. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश काय करताय तुम्ही? शर्वरी वंश तुम्हाला हे सर्व करायची गरज नाही. शर्वरी वंश प्लीज थांबा, स्वतःच्या जीवाशी का खेळताय तुम्ही? शर्वरी वंश प्लीज प्लीज स्वतःला थांबवा. मी तुम्हाला सांगते ना, मी तुम्हाला यातून सही सलामत बाहेर काढेन म्हणून. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नका काढू मला यातून बाहेर, नका काढू, मला माझं आयुष्य जगू दे. आणि खरं सांगू का, मीच विक्रांतचा खून केलाय. हे ऐकल्यानंतर जानकी आणि अवंतिका मात्र चकित पडतात. त्याच वेळेला मात्र मोठ्यानी जानकी बोलते, शर्वरी वंश बस. अहो किती खोटं बोलणार आहात. मला मान्य आहे तुम्हाला इथे राहून खूप कंटाळा आलाय, खूप त्रास होतो इथे राहण्याचा, पण शर्वरी वंश एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही हे सर्व केलं नाही आहे, या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास बसेल? जानकी वहिनी प्लीज सांग. तेव्हा लगेच जानकी बोलते, तुम्ही काही एक करायची गरज नाही. अहो तुम्ही काय, तुमच्या विरोधात जरी कोणीही काही बोललं तरी सुद्धा मी तुमच्यावरती असा आरोप करणार नाही आणि माझा विश्वास सुद्धा बसणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, जानकी वहिनी प्लीज प्लीज माझ्यावरती एवढा विश्वास ठेवू नकोस. जानकी वहिनी खरं सांगू का, हे सर्व मीच केलंय. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, हे तुम्ही असं का सांगताय? आजपर्यंत आपण जे काही पुरावे काढले शोधून ते अगदी योग्य काढलेले आहेत, आणि आज तुम्ही असं का बोलताय? तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, शर्वरी वंश काही झालंय का? तेव्हा शर्वरी बोलते, जानकी वहिनी मी जे काही करते ते आपल्या घराच्या भल्यासाठी. जानकी वहिनी माझ्यावरती विश्वास ठेव, मी खोटं नाही बोलत. जानकी वहिनी तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश ठीक आहे, तुम्ही खून केलात असं तुमचं म्हणणं आहे ना, मग ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुद्द्यावरती ठाम राहा, पण तुम्ही तुमच्या मुद्द्यावरती ठाम असताना सुद्धा मी तुम्हाला यातून निर्दोष सोडवेन. तेव्हा मात्र शर्वरी स्वतःशीच बोलते, काय करू मी, मलाच कळत नाही. जानकी वहिनी तर माझं काहीच ऐकायला तयार नाहीये. मी जानकी वहिनीला सत्य सुद्धा सांगू शकत नाही.
आणि सत्य सांगण्याचा जर का प्रयत्न केला आणि जानकी वहिनींनी जर का त्याच्यावरती विश्वासच ठेवला नाही, तर त्यावेळेला जानकी शर्वरीच्या जवळ जाते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी वंश असं काय झालंय? शर्वरी वंश बोला. त्यावेळेला शर्वरी बोलते, नाही जानकी वहिनी, मला काही एक बोलायचं नाहीये, प्लीज जानकी वहिनी तू हे सर्व थांबव. त्यावेळेला जानकी बोलते, मला तर तुमचं वागणंच कळत नाहीये. शर्वरी वंश तुम्ही असं का वागताय? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, खरं सांगू, मला आता काही एक बोलायचं नाही, प्लीज प्लीज तू इथून जा. त्यावेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते, शर्वरी वंश तुमचं काय चालू आहे ते तर मला माहिती नाही, पण मी एकच गोष्ट सांगेन की तुम्ही प्लीज स्वतःला सावरा, कारण तुमचं जे काही चालू आहे ना ते खूप चुकीचं चालू आहे. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, खरं सांगायचं तर माझं काही एक चुकलेलं नाही, आणि प्लीज प्लीज जानकी वहिनी तू इथून जा, मी तुला सांगते ना. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी चला. त्यावेळेला जानकी बोलते, अवंतिका तू असं काय करतेस? त्यावेळेला जानकीला अवंतिका बोलते, जानकी वहिनी मी सांगते ना तुम्ही इथून चला म्हणून, आता ही बोलण्याची वेळ नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण त्यांच्याशी बोलूच, पण आता मात्र चला. तेव्हा जानकी तिथून जात असताना शर्वरीला बोलते, शर्वरी वंश तुम्ही कितीही आकांतांडव करा, कितीही मोठमोठ्याने ओरडा, तरी मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी या जानकीचा विश्वास तुमच्यावरतीच आहे आणि ती तुम्हाला यातून सही सलामत सोडवणार. तेव्हा मात्र शर्वरी तिच्याकडे बघतच राहते. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, जानकी वहिनी प्लीज प्लीज तू हे सर्व थांबव, जानकी वहिनी या गोष्टीचा विचारच करू नकोस. त्यावेळेला जानकी मात्र खूप चिडलेली असते. इकडे अवंतिका जानकीला म्हणते, काय झालं असेल? शर्वरी वंश असं का वागताय? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, मला सुद्धा कळत नाही शर्वरी वंशांचं नक्की काय चालू आहे ते, पण त्या असं काहीतरी बोलतायत, त्यामुळे मला तरी असंच वाटतंय की काहीतरी रहस्य आहे. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या बोलते, काय झालं जानकी, शर्वरीने विश्वासघात केला का? अगं ती शर्वरी आहेच तशी, माझा तर तिच्यावरती विश्वासच नव्हता. मी तुला सांगत होते ना जानकी, तिनेच त्या विक्रांतला मारलंय म्हणून. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तू जरा शांत बसशील? ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस? नेहमीच तू घरच्यांचा विचार करतेस आणि आज मात्र शर्वरी वंशांना जेलमध्ये पाठवण्यासाठी तू प्रयत्न करतेस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी तिने काय केलंय माहिती आहे ना तुला? जानकी तिने स्वतःच्या नवऱ्याला मारलंय हे सत्य तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय, तरी सुद्धा तुला तिला पाठीशी घालायचंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, तू जरा शांत राहा. आणि ऐश्वर्या शर्वरी वंश असं का वागतायत ते मला कळत नाही, पण मी खात्रीनुसार सांगू शकते की त्यांनी असं काही केलेलं नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, कमाल आहे तुझी, ती बाई स्वतःच्या तोंडाने कबूल करते आणि तू मात्र ते ऐकतच नाहीयेस. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, ऐश्वर्या तू का मला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतेस? तू उलट मला हे समजवायला पाहिजे होती, शर्वरी असं जर का काही बोलतीये तर आपण सत्य समोर आणण्याचा प्रयत्न तर करूया, पण तू मात्र नको ते बोलायचा प्रयत्न करतेस का शर्वरी, का? तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच इकडे शर्वरी स्वतःशी बोलत असते, जानकी वहिनी तुझा माझ्यावरचा विश्वास बघून मला खरंच खूप बरं वाटलं, एवढं बरं वाटलं की मी सांगू शकत नाही. पण जानकी वहिनी खरं सांगू का, त्या विश्वासाच्या लायकच नाहीये मी. जानकी वहिनी नानांसाठी मला हे पाऊल उचलावं लागतंय. खरं सांगायचं तर मला खूप वाईट वाटत होतं, पण काय करणार, नानांसाठी मी हे सर्व करायला तयार झाले. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, शर्वरी वंश मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी तू तू इथे काय करतेस? जानकी वहिनी प्लीज जा ना तू. जानकी वहिनी तुला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय.
तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, मला तुमच्याशी बोलायचं आहे. इकडे मात्र ऐश्वर्याला खूप घाम फुटलेला असतो. ती स्वतःशीच बोलते, ही जानकी आता त्या शर्वरीशी बोलायला गेलीये आणि त्या शर्वरीने जर का पटकन काही बोलली तर मात्र माझा सगळा प्लॅन फिसकटला. नाही, मी एवढं सगळं घडवून आणलंय, ते एवढ्या सहजासहजी हातातून निसटू देणार नाही. काही झालं तरी सुद्धा मी या सर्व गोष्टी नीट करेनच. तेवढ्यात मात्र अवंतिका बोलते, ऐश्वर्या ग, काय झालं, एवढा घाम का फुटला तुला? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काही नाही. जानकीला किती समजवायचं सांग ना अवंतिका. अगं तिला कळायला पाहिजे ना, ती जे काही वागते ते चुकीचं आहे ते. तेव्हा लगेच मोठ्याने अवंतिका बोलते, तू काय एवढी चिडचिड करतेस? तू जरा शांत राहशील का? तू अजिबात चिडचिड करू नको, सगळं काही नीटच होईल. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, असं तुला वाटतंय, पण तूच विचार कर जानकीचं वागणं किती चुकीचं आहे ते. त्यावेळेला मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. त्यावेळेला लगेच इकडे शर्वरी जानकीला बोलते, जानकी वहिनी, मी तुला सांगते तेवढं कर ना. मी जे काही करते ते कोणाच्या तरी भल्यासाठी आहे. जानकी वहिनी प्लीज. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, म्हणजे तुम्ही विक्रांत भाऊजींचा खून केला नाही हे खरं आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी प्लीज, तू माझ्याकडून काही काढण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, तुमच्या बोलण्यातच मला सत्य समजलंय. शर्वरी वंश, मला आता काहीही ऐकायचं नाही, मला सगळं काही समजून चुकलंय. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. ती मोठ्याने म्हणते, जानकी वहिनी, तुला सांगितलंय ना मीच खून केलाय म्हणून, मग सोड ना विषय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी मूळ सत्यापर्यंत पोहोचेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.